जय गजानन माऊली. रोशनी वंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाचं सौंदर्य, अशा या रम्य वातावरणामध्ये मन कसं प्रसन्न होतं. सकाळी सकाळी गच्चीवर आल्यानंतर फ्रेश लागतं. सूर्यनारायणाचं दर्शन होतं. बघा, इथं सूर्यनारायण आपल्याला मार्गदर्शन करत आहे. रस्त्याने चालत चालत जायचं, थांबायचं नाही. किती अडथळे येऊ, किती पण त्रास होऊ द्या, आपण आपलं काम आपल्या वाटेवर एकतेने चालायचं. इथं निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो. सूर्यनारायणनी तसंच केलेलं. ढगांमधून मार्ग काढत काढत ते वरती आले आणि त्यांचा सूर्यप्रकाश हा त्यांनी जमिनीवर टाकला. चला तर आज आपण शिकणार आहे विदर्भातील पारंपरिक धिरडे, ज्वारीचे गोड आंबट धिरडे. मी 2 किलो इथं ज्वारी घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. धुतल्यानंतर वरती जी हलकी फुलकी ज्वारी येते ती काढून घ्यायची आणि तिला चाळणीमध्ये नितळत घालायचं. 10-15 मिनटं मी इथं नितरू दिलं. नितळणं झाल्यानंतर तिला कांडून घ्यायची. आजकाल आपल्याकडे कांडण वगैरे अशा गोष्टी काही अवेलेबल नसतात, त्यामुळे मी मिक्सरमध्येच काढून घेतलं. मिक्सरच्या बटनाला 1 2 1 2 असं ट्विस्ट केल्यानंतर त्याला कोंडा सुटतो. बघा कसा ज्वारीला कोंडा सुटला. असा कोंडा सुटेल तोपर्यंत आपण 1 2 1 2 याप्रमाणे ज्वारी काढून घ्यायची. इथं माझी पूर्ण ज्वारी काढून झालेली आहे. आता याची पुढची प्रोसेस आहे की त्याला पाकडून घ्यायचं. इथं आजी माझी सासूबाई ज्वारी पाकडून घेता, म्हणजे जो कोंडा आहे तो आपला समोर निघून जाईल आणि आपण जे कांडून घेतले त्यातला एक रवाळ असा भाग निघतो, तो पण साईडला निघतो. अशी छान प्रकारे ज्वारी पाकडून घ्यायची. कोंडा एकाकडे करायचा आणि त्यातली कणीव जी असते ती एका साईडला करायची आणि ज्वारी एका साईडला करायची. या धिरड्यांना आपल्याला 2 दिवस 3 दिवस असा कालावधी लागतो. इथं ज्वारी मी बाजूला केली. ज्वारीमध्ये कोमट पाणी टाकून घेतलं. थंडी आहे, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही कोमट पाणीच घ्या आणि झाकून ठेवलं. हा बघा, तो रवाळ भाग निघाला, तो बाजूला ठेवला. याचा आपल्याला घाटा करावा लागते. एक रात्रभर मी ज्वारी भिजवू दिली आणि ती धुवून नितरायला तिकडे ठेवली आणि आदल्याच म्हणजे सकाळी उठल्या मेथी भिजू घातली आणि तो जो रवा सुटलेला होता तो पण भिजू टाकला. मेथी 4 घंटे आणि तो रवा 4 घंटे भिजू दिला आणि इथं मेथी चांगली बारीक ग्राइंड करून घ्यायची. मेथीची अशी पेस्ट करून घ्यायची. त्या आपल्याला ज्वारीच्या धिरड्यासाठी घाटा बनावा लागतो. त्याच्यासाठी मी पाणी ठेवलं. माझी 2 किलो ज्वारी होती. मी 100 ग्रॅम मेथ्या भिजत टाकल्या होत्या. म्हणजे किलोला 50 ग्रॅम असं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तो ज्वारीचा घाटा आणि बारीक केलेल्या मेथ्या मी मिक्स करून त्यामध्ये टाकल्या. त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि घाटा असा शिजू दिला. त्यातल्या गाठा वगैरे मी मोडून टाकल्या आणि अशी बटबट फोड येतील असा तुम्ही घाटा शिजू द्या, नाही तर तो कच्चा जर राहिला तर आपले धिरडे उलतात. आणि जी ज्वारी होती त्याची अशी मिक्सरमध्ये मी पेस्ट बनवून घेतली आणि आता हा घाटा थोडा थंड झाल्यानंतर आपल्या ज्वारीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. हे बघा, मी इथं माझा घाटा थोडाच गरम होता, कारण आता थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसांमध्ये फर्मंट व्हायला थोडा वेळ लागतो. थोडाच गरम होता तेव्हाच मी त्यामध्ये मिक्स केला आणि छान असं फेटवून घेतलं. हे बघा, दुसऱ्या रात्रभर ते भिजायला ठेवलं. सकाळी उठून बघितलं, छान असं फर्मंट झालेलं होतं. तुम्ही धिरड्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडं काढून घ्या. त्यामध्ये मीठ आवडीनुसार तिखट मीठ वगैरे टाकून घ्या. आमच्याकडे तिखट वगैरे आम्ही घेत नाही. ओन्ली यामध्ये मी मीठ ॲड केलं. तवा चांगला तेल वगैरे लावून टिश्यूने पुसून घेतला आणि बघा, धिरडंचं बॅटर त्यावर टाकून छान गोल असे आपण डोसे करतो तसं फिरवून घ्या. तेल वगैरे टाकून त्यावर थोडा वेळ झाकण ठेवा. झाकण काढल्यानंतर खालून असं खरपूस ते धिरडं होऊन येईल. पलटून घ्या. ज्वारीचे गोड आंबट धिरडे आपले तयार आहे. इथं तुम्ही दुधामध्ये गूळ टाकून धिरडे कुस्करून सुद्धा खाऊ शकता. धिरड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथं आमच्या सासूबाई छान गुळासोबत धिरडे खात आहे.